तर सत्याचा मोर्चाच्या परवानगीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता जुंपली आहे। विरोधकांच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी सत्यतेचा मोर्चा आणि तेही देखील लोकशाही पद्धतीने काढण्याचं काम आम्ही केलं। म्हणजे ही काय आज जरी ते सांगत असेल परवानगी दिली नाही घेतली नाही, पण आम्ही रीतसर परवानगी दिलेली किंवा मागितलेली होती आणि त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्टेज कुठे असलं पाहिजे, काय असलं पाहिजे हे आम्ही त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता। ठीक आहे, आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायद्याचा धाक दाखवून केलेला आहे, पण एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय का? आज आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एका बाजूला मोर्चा काढत असताना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून घेऊन काही लोक मुक मोर्चा करत होते। आता तो मुक मोर्चा होता का बडबड मोर्चा होता हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात, ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात।